क्लासी लुक आहे। हा मिक्सर दिसायला असा दिसतो। पल्स मोड 4 जार मिळतात। तर नमस्कार मंडळी, तुम्ही कशी आहात? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त आणि स्वस्त असणार। तर माझं हे मिक्सर झालं आहे जुनं, तर याच्या जागेवरती मी आता घेतलं आहे नवीन मिक्सर, जे की आहे ॲटमबग। एक नंबर मिक्सर आहे। माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की हे मिक्सर मला घ्यायचं आहे, तर शेवटी मी ते मिक्सर ऑनलाईन परचेस केलं आहे ॲमेझॉनवरून, आणि मी आज तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देणार आहे। तर हा मिक्सर दिसायला असा दिसतो। खूप क्लासी लुक आहे। फुल झेड ब्लॅकमध्ये आहे। यासोबत आपल्याला 4 जार मिळतात। एक सगळ्यात मोठा हा जो आपण रेग्युलर मसाल्याला वापरतो तो एक, आणि हा एक नॉर्मल जार, आणि त्याच्यासोबत हे चॉपिंग। सगळ्यात ॲडव्हान्समध्ये काय असेल ह्या मिक्सरमध्ये, तर हे त्यांनी एक चॉपिंगचा पण ॲड केला आहे, जे की आपण कांदे टमॅटो रफली चॉप करतो ना, ते चॉप करायच्या ऐवजी याच्यात होतील, आणि जे की काही सेकंदातच ते चॉपिंग क्लिअर करतं। असा एक लाईट येतो। हे आलं कोर्स मोड, पल्स मोड। यात एक ॲडव्हान्स फीचर्स म्हणजे काय, जर आपलं भांडं प्रॉपर लागलं नाही तर हे मिक्सर चालू होत नाही, रेड लाईट दाखवतं, आणि जेव्हा हे इथून लॉक होईल तेव्हा हे भांडं मिक्सर ग्राइंड चालू होईल। याचा आवाजसुद्धा खूप स्मूथ आहे, एकदम म्हणजे कर्कश आवाज नाही, एकदम छान आवाज आहे। आता मी इथं लावलं हे चॉपिंगचं। यात तुम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्या, कांदे टमॅटो, काय आपण शेंगदाण्याचं कूट एकदम आरामात बनवू शकतो। इथं कोर्स मोड दिला आहे, इथे दिलं हे या पद्धतीने ऑपरेट होतं। इडली डोश्याचं बॅटर ज्यावेळेस आपल्याला बनवायचं असतं त्यावेळेस हे मोठंच भांडं लागतं। थोडं दरदरं ठेवायचं असलं की कोर्स मोडवर पण आपण इडली डोश्याचं बॅटर रेडी करू शकतो। पाट्यावर जो आपण मसाला वाटतो तो सुद्धा आपल्याला त्या टाईपमधलं जर टेक्स्चर पाहिजे असेल तर ह्या मिक्सरमध्ये ते सुद्धा शक्य होतं। म्हणून मला हे मिक्सर खूप आवडतं। 550 वॉल्टचं हे मिक्सर आहे। इझिली तुम्ही आपलं काम सोपं करू शकतात। बिंदास घ्या, मी रिकमेंड करेल ॲटमबग मिक्सर घ्यायला। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अजून तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल, ह्या ॲटमबगच्या मिक्सरबद्दल डिटेल्स व्हिडिओ पाहिजे असेल मला कमेंट करून नक्की सांगा।